या मोटिवेशनल यूट्यूब सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणेच आज एका अशा हिरोला आपण भेटणार आहोत ज्याचं ध्येयच आहे की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त प्रयत्न करेन गरीब लोकांसाठी. अशा या ध्येयवेड्या डॉक्टरना आज आपण भेटणार आहोत. तुम्ही म्हणाल की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, हो, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत असलेला हा ध्येयवेडा म्हणजेच गरिबीतून गरिबांसाठी जन्मलेला धन्वंतरी म्हणजेच आपले डॉक्टर अशोक घोडे. नमस्ते सर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आपलं बालपण कसं होतं? बालपण सांगायचं म्हणजे मला खरोखर माझ्या अंगामध्ये काटा येतो. कारण बालपण म्हणजे मी बघायचो मुलं कशी खेळतात, बागडतात, पण मला म्हणजे गरिबी, इतकी माझी गरिबी वाईट होती की परमेश्वराने ठीक आहे मला दिलंय गरीबपण, पण मी म्हणलो गरिबीतून मी बाहेर येणार आहे नक्की. गजरे विकायचे, माझी वेशभूषा म्हणजे मुलं मला चिडवायची, पण मला ठीक आहे, मला काय वाईट वाटायचं नाही. गरीब होतो, परिस्थिती गरीब होती, मला ठीक आहे, मी त्यात मला वाईट काय वाटायचं नाही. पण या गरिबीतून आपल्याला वरती यायचं आहे, त्यासाठी मी ती संध्याकाळी दुपारी फुलाच्या दुकानात काम करायचो, वेण्या बांधायचो. 1 डझन वेण्या बांधल्या की मला 8 आणे मिळायची. त्यावेळेस 50 पैसे म्हणजे 14 आणि 16 आणे असे होते, ते 8 आणे मला मिळायचे. आणि मग त्याच्यात मी माझं दिवस दिनचर्या चालायची. वडिलांना पगार होता फक्त 90 रुपये, त्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी भागायच्या नाही. कपडे आम्हाला अक्षरशः ठिगे असलेल्या चड्ड्या, असे कपडे, शर्ट, नवीन कपडे काय माहिती नव्हते. संध्याकाळ झाली की मग फुले आणायची, मोगरा आणायचा, आणि संध्याकाळी 7 ते 9 ते सिनेमा हॉल. मी भवानी पेठेत राहिला होतो, त्यामुळे छाया टाकीज, निषाद टाकीज, त्या टाकीच्या समोर लेडीजला ते गजरे खूप आवडायचे. मी 5 पैशाला 1 गजरा विकायचो. असं गजरा विकून मी 9-10 वाजेपर्यंत घरी यायचो. आणि त्याच्यानंतर मग मी माझा अभ्यास करायचो. आणि माझं असं म्हणजे बालपण म्हणजे माझं गेलं. म्हणजे मला खेळ प्रकार हा काही माहिती नव्हता. वाईट वाटतं याचं की मी ठीक आहे, परमेश्वराने मला दिलंय, पण मी म्हणलो जिद्द माझी मी सोडली नाही. मी म्हणलो परमेश्वराला की ठीक आहे, परमेश्वराला माझी पण जिद्द आहे, मी सुद्धा पुढे येऊन दाखवेल, मी सुद्धा करून दाखवेल, काहीतरी करेल, हे माझ्या अंगामध्ये जिद्द होती. आणि त्यामुळे मी बालपण मी विसरूनच गेलो. पण मला त्याबद्दल काही नाही. पण मी बालपणामधून सुद्धा मी पैसे कमवून पण कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाची वाईट चोरी केली नाही किंवा काय नाही. पैसे 4 पैसे मिळतील, आईला द्यायचो ते पैसे, त्यामध्ये आमचं दिवसभराचं आमचं भाजीपाला धान्य वगैरे चालायचं. अशा प्रकारे माझं बालपण गेलं. बरोबर. आणि तुमचे वडील सर पोस्टमन होते, तर त्या काळामध्ये काही मोबाईल किंवा ईमेल वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे जे काही असेल ते सगळं पोस्टमनच्याच हातामध्ये असायचं. म्हणजे संपूर्ण पत्रव्यवहार हा पोस्टमनवरतीच अवलंबून असायचा. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं होतं एकंदरीत? हा प्रश्न म्हणजे खरोखर तुम्ही ताई महत्वाचा विचार, मोठा विचार, छान विचारलेला आहे. त्यावेळेस पोस्टमनचं जेवण म्हणजे खरोखर भयंकर कष्टप्रद होतं जेवण. म्हणजे अगोदरच गरिबी, त्यात हे पोस्टमनचं जेवण. तुम्ही जर त्यावेळेचे पोस्टमन बघितले तर त्यावेळेस पत्रव्यवहार, करस्पॉन्डन्स हा काही म्हणजे मोबाईल किंवा ईमेल असे काहीच नव्हतं. फक्त पत्र, एक पत्र, नो फोन किंवा काहीच नाही. त्यामुळे पोस्टमनकडे 4 ते 6 बॅगा असायच्या पोस्टमनला. त्यावेळेस लिफ्ट प्रकार नव्हता, म्हणजे बरेच काही होतं. वडील माझे शिवाजीनगरला त्यांची ते ड्युटी असायची, आणि मी तेव्हा 2 ते 3 पर्यंत मला ते बघवायचं नाही त्यांचं दुःख. कारण ते वरतून 4 मजल्यावर जायचे, परत खाली यायचे, परत 4 मजल्यावर जायचे. म्हणलं किती तुम्हाला हा कष्ट, किती कष्ट आहे ते म्हणलं. तर मी मदत करायचो त्यांना. मी म्हणायचो नाही, माझ्याकडे द्या ते पत्र बघू. मग ते मला ती लोकांची नावं माहिती होती. मग मी त्यांना पत्र नेऊन द्यायचे. तर ते लोक माझ्यावरती इतके खुश व्हायचे, अरे तू वडिलांवरती एवढं प्रेम करतो. म्हणलो हो, करायला पाहिजे ना. ते वडले माझे वडील आहेत म्हणून मी आहे ना. ते जर नाही तर मला ते कोणतंच कष्ट मला म्हणजे मी काहीच करू शकणार नाही. म्हणजे लहानपणापासूनच सर आपण इतके भाऊक आहात. म्हणजे नाही, भाऊक म्हणजे मी आता झालो भाऊक. म्हणजे आता मला जेव्हा आठवा लागलं ना मी की खरंच मला परमेश्वराने मला कुठपर्यंत पोहोचवलेलं आहे, म्हणून मी भाऊक झालो. पण ते दिवस आठवला ना ते माझ्या अंगावरती काटे येतात. मी एवढा भाऊक नव्हतो. नाही, पण एखाद्या मुलाला आपले वडील जिना चढतायत, खालीवर करतायत,
हे पाहून दुःख वाटणं किंवा मनामधून काहीतरी वाटणं ही भावनाच इतकी महत्वाची आहे. म्हणजे त्याच्यामुळेच तुमचं एकंदरीत बॉन्डिंग दिसतं की तुमचं आणि वडिलांचं बॉन्डिंग कसं असणार आहे. आणि तेच मला वाटतं आज तुमच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू आम्हाला तेच दाखवत आहेत की त्या काळातही तुमच्या दोघांचं जे काही बॉन्डिंग होतं हे, आणि त्यामुळेच तुम्हाला वडिलांचंही दुःख वाटायचं की अरे आपले वडील आज चालत फिरतायत आणि त्यासाठी तुम्ही गजरे वगैरे विकायचा त्यांना मदत करायला. खरंच ग्रेट, सॅल्यूट आमच्याकडून. नाही वडिलांना तेवढं तरी मी म्हणलो, कारण ते नेहमी विचारात टेन्शन मध्ये असायचे की माझी एवढी मुलं आहेत, कसं संसार करू, कसं हे करू. त्यामुळे ते जास्त असतं. पण त्यावेळेस त्यांना काही म्हणून मी ते त्यांना मदत करायला नेहमी करत असे. सर 20 तारीख झाली की तुम्ही घरातून सायकल बाहेर काढलीच म्हणून समजा. त्यामुळे प्रत्येक महिन्याची 20 तारीख आणि तुमची सायकल, काय रिलेशन आहे नक्की? असा प्रसंग खरंच कधी कोणावरती यावा नाही हे माझी प्रेक्षकांना म्हणजे खरोखर नम्र विनंती आहे. असा वाईट प्रसंग माझा असायचा. 20 तारीख झाली की मला माहिती नव्हतं की काय म्हणून. कारण मी किती तिसरीला मी होतो. माझं वय किती, साधारण 8 वर्ष असेल, 8-9 वर्षाचा मी असेल साधारण. 20 तारीख झाली की वडील मला म्हणायचे, बाळा तेवढं घे रे ते गंगाळ, बाळा तेवढं घे रे ते हे टीप. ते पितळाची आमच्या घरात 3-4 भांडी होती जेमतेम, ती घेऊन मी घरी सायकल होती. कारण वडिलांना लाज वाटायची, मला कळायचं नाही. वडील मला कुठे घेऊन चल म्हणायचे. आणि नंतर मग मला कळलं ते 6% तिथे बाजूला सगळी मारवाड्यांची घाणवटीची दुकानं आहेत. मग त्या घाणवटीच्या दुकानामध्ये ही भांडी आम्ही द्यायचो. मग ते 10 रुपये मिळायचे. त्या 10 रुपयावरती आमचं 20 ते 10 दिवस ते माझे 10 रुपयावरती चालायचे. म्हणजे आमची इतकी परिस्थिती होती की ते भांडे घाण ठेवून मिळायचे. त्या ते याच काय ते 10 रुपयावरती 1 रुपया काय असायचं माहिती नाही. परंतु ते बघितलं ना ते इतकं म्हणजे इतकं ऐकू वाईट वाटायचं. वडील मान खाली घालून जायचे, म्हणजे बाळा बघ आपलं असं आहे, आपल्याला तरी आपल्याला पुढे जायचंय, मला तुझी साथ हवी. म्हणून तात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण करूया, आपण लढायचं शेवटपर्यंत. म्हणजे वडील तुम्हाला तेव्हा खूप धीर द्यायचे. वडील मला धीर देत होते. त्यांना वाईट वाटायचं ना की नंतर त्यांना, मला जेव्हा कळत नव्हतं तेव्हा त्यांना, परंतु जेव्हा मला कळायला लागलं हे, मग मला तेव्हा खूप दुःख व्हायला लागलं. म्हणून नाही आपण याच्यातून बाहेर येणार नक्की, मी तुम्हाला मदत करणार, मी तुम्हाला सर्व करून देणार नाहीये. बरोबर. आणि मला परमेश्वराने प्रत्येक वेळेस मला साथ दिलेली आहे. आणि हे करता करता म्हणजे तुम्ही वडिलांना मदत करताय, तुम्ही गजरे विकताय, घराचा हा डोलारा सांभाळत होता इतक्या लहानपणी, आणि तुम्ही 10वी पास झालात, SSC पास झालात. त्या काळातली काय आनंद झाला वडिलांना? खूप 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 म्हणजे तो प्रसंग म्हणजे माझा एक खरोखर आनंदाचा क्षण होता. कारण आनंदाने हसू मला हे माहितीच नव्हतं. परंतु त्यावेळेस SSC म्हणजे खूप SSC 7वी म्हणजे मुलगा 7वी झाला म्हणजे फायनल, त्यावेळेस त्याला म्हणायचे फायनल परीक्षा पास झाला. आणि मी ओट्याखाली अभ्यास करून माझी जिद्द होती की मी गरिबीतून वरती येणार आहे, मला काहीतरी करायचंय, मला करून दाखवायचंय काहीतरी. आणि मी माझ्या अशा गरिबीत मी नाही राहणार आहे. कारण गरीब म्हणलं तर मला कोणी मदत करत नाही. मी बघितलं किती गरीब लोकांना किती हाल असतात ते. त्यामुळे मी ओट्याखाली अभ्यास करायचो रात्रभर, आणि रात्र भरून मी अभ्यास करून मी फर्स्ट क्लासने SSC पास झालो. वडिलांना इतका आनंद झाला, पाऊस पडत होता, मला माहिती. मी रिझल्ट जेव्हा घरी घेऊन आलो, अक्षरशः ते वेळे झाले, मला त्यांनी उचललं वरती. मला त्यांनी म्हणलं अरे वा अशोक, तू इतका छान, तू SSC झाला, आपल्या घराण्याचं तू नाव राखलंस. म्हणलं दादा मला बाहेर यायचंय. मी तुम्हाला सांगितलं हा माझा पहिला क्षण आहे आनंदाचा, आणि मी आता ह्याच्या पुढे मी आणखीन पुढे जाणार. आणि त्या मी SSC पास झाल्यानंतर वडिलांनी मला अक्षरशः पावसामध्ये उडी वरती उचलून त्यांनी मला फिरवलं. इतका त्यांना आनंद झाला, इतका त्यांनी डोळ्यातून पाणी यायला लागलं. कारण मला असं वाटतं की तुमच्या घराण्यामध्ये कोणतरी पहिल्यांदाच असं SSC झालेलं होतं त्या काळातलं. इतक्या चांगल्या, मीच पहिला SSC झालेलं. आमच्या म्हणजे भाऊबंद वगैरे मागे कोणी शिक्षक गरीब असल्यामुळे ते, पण माझी जिद्द होती, मला काहीतरी करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. बरोबर. आणि नेमकी हीच जिद्दीने तुम्हाला कलाटणी दिली. तो दिवस होता 20 जुलै 1974. तर नेमकं सर 20 जुलै 1974 हा तुमच्या जीवनातला मी म्हणेन एक कलाटणी देणारा क्षण होता. नेमका काय होता आम्हाला खरंच ऐकायला? 20 जुलै 1974 हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. भारतीय वायुसेनेत तो दिवस 20 जुलै 1974 रोजी मी जॉईन झालो. भारतीय वायुसेना म्हणजे काय मला माहिती नव्हतं. परंतु मित्रांनी सहज मला हे दिले की एक ॲड आलेली आहे, तू बघ तिथे. म्हणलं अरे भारतीय वायुसेना म्हणजे काय मला माहिती नाही. अरे म्हणले ते आर्मीचं एक पार्ट आहे आणि तू तिथे जा. तिथे मी मरीन लाईनला गेलो. मला मुंबईला मी कधी गेलो नव्हतो, पण ते शोधत गेलो
आणि भारतीय वायुसेनेच्या 7 दिवस त्या परीक्षा होत्या. त्या सर्व परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आणि जॉईन झालो. 20 जुलै 1974 रोजी माझ्या हातात अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि मला बँगलोरसाठी मला पाठवण्यात आलं. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आहे की जिथे मी मला खूपच एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आलेला. परमेश्वराने मला ते एक आनंद पहिला दिलेला आहे. आणि म्हणजे तुम्ही वायुसेनेमध्ये गेलात आणि तुम्हाला भारत मातेची सेवा करण्याचा हा योग आला, हा चान्स आला, म्हणजे खरोखरच सर ॲब्सोल्युटली ग्रेट. म्हणजे एवढ्या परिस्थितीतून तुम्ही वायुसेनेमध्ये गेला. अगदी मला आठवत आहे की तुमच्या मित्रांना विश्वासच बसेना की तुम्ही वायुसेनेमध्ये गेलात. म्हणजे ते तुमची चेष्टामस्करी करायला लागले, अरे तुला कुठे वायुसेनेमध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही म्हणत की अरे नाही मला खरंच पत्र आलंय. आणि तुमचाही विश्वास नव्हता की आपल्याला पत्र आलंय, सामान्य मुलाला घरी पत्र आलंय की आपण वायुसेनेमध्ये जॉईन झालोय. आणि तुम्ही ते पत्र अगदी आनंदाने घरी घेऊन गेलात आणि जॉईन झालात. आणि त्याच्यानंतर मग 20 वर्ष तुम्ही भारत मातेची जवळपास सेवा केली. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही रिटायर होऊन पुण्यामध्ये आलात तेव्हा नेमकं आपण आता सोशल वर्कच करायचं आणि ते सुद्धा पेशंटनाच मदत करायची, हा जो काही विचार होता हा तुमच्या मनामध्ये का आला? म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला हार्ट ह्याच विषयामध्ये हात घालायचं, हे तुम्हाला का वाटलं? पण त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? हो नाही, हा प्रश्न तुमचा अगदी योग्य आहे. 20 वर्षाचे भारतीय वायुसेनेत मी होतो ते माझे खूप एक सोन्याचे दिवस होते. जे मी बालपणीने केले ते मी दिवस एअरफोर्समध्ये मी ती खूप आनंद मी भोगला, जेवणाच्या बाबतीत सगळ्या बाबतीत. परंतु जेव्हा मी रिटायर्ड झालो मला वाटलं नाही आता आपण रिटायर्ड होऊ, कारण किती सेवा केली तरी आपल्याला आपलं जे ध्येय आहे की गरिबीतून आपण आता वरती आलेलो आहे, ठीक आहे आता मिडल क्लासमध्ये आलेलो आहे, परंतु ह्यातून आपल्याला गरजूंना मदत करायची. आपण जेव्हा गरीब होतो मला सांगायचं की सामाजिक सेवा गरजूंना करायची हा माझ्या मनात लहानपणापासून ते छंद होता. कारण काय की जेव्हा माझे चुलते त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांना ESI औंधमध्ये 15 रुपये म्हणजे फक्त 15 रुपये भरायचे होते. एअरफोर्समधून जेव्हा मी रिटायर्ड झालो तेव्हा नाही आपण काहीतरी गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. गरिबीमधून आपण एवढं आलोय आणि माझे जे दिवस मला ते आठवतात त्या अंगावरती मला तो काटा येतो. कारण माझ्या चुलत्यांना जेव्हा अटॅक आला, हार्टचा अटॅक त्याला म्हणतात, हार्ट अटॅक काय माहिती नाही, परंतु त्यांना सांगितलं हा हृदयाचा त्यांना मोठा हार्ट अटॅक आहे आणि तुम्हाला 15,000 रुपये खर्च येणार आहे, त्यांचं ऑपरेशन करायला लागणार आहे, त्यांचा वाल हृदयाचा खराब झालेला आहे. 15,000 अरे आम्हाला रोजचे म्हणजे 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपयेपर्यंत आमची ती, आणि 15,000 एवढे कुठून आणायचे. तर त्यांनी कसं तरी करत म्हणले तुम्ही 5,000 तरी कमी भरा. परंतु ते 5,000 कमवण्यात आणि जमवण्यातच आमचं इतके दिवस जायला लागले आणि त्यातच चुलत्यांचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला. ते म्हणजे माझ्या मनाला इतकं लागलं की अरे किती लोकांना मी मागितले पैसे पण मला कुणी मदत केली नाही. कुणी मला म्हणले नाही की बाबा नाही ठीक आहे तुला आम्ही देतो पैसे, तुझ्या चुलत्यांचं तू ऑपरेशन कर, पण त्यांनी नाही कुणी मदत केली आणि माझ्या चुलत्यांचा दुर्दैवी अंत झाला. पण ही वेळ अशी नाही यावी, आपण काहीतरी करावं, आपण ह्या गरिबांच्यासाठी काहीतरी करावं, या गरजू लोकांच्यासाठी काहीतरी करावं ह्या मनात मी निश्चय दृढ केला. आणि मी 94 साली रिटायर्ड झालो आणि मी KM हॉस्पिटलला जॉईन झालो. तिथून पासून तुमचं KM हॉस्पिटलला मी जॉईन झालो. तिथे साधी एक स्ट्रेस टेक्निशियन कोऑर्डिनेटर म्हणून मला पोस्ट होती. परंतु मला गरजूंना मदत करायला आले हे काय आपण म्हणजे एक फक्त कामच करतोय, आपली लोकांची सेवा कशी होणार, गरजूंना कशी मदत होणार. मग नंतर मी म्हणलो की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी अभ्यास करत गेलो पण काही चान्स मला मिळाला नाही. शेवटी मला एक आशेचा किरण मिळाला की दीनदयाळ हॉस्पिटल पुण्यातील जे फर्ग्युसन रोडवरती आहे तिथे नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट ही हृदयाची मोठी हॉस्पिटलची स्थापना झाली व तिथे मला मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून मला घेतलं. हा माझ्या आयुष्यातला दुसरा सुवर्ण क्षण, माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली व ह्या पोस्टमुळे मला गरजूंना खूप मदत करता आली. गरीब लोक माझ्याकडे यायला लागली व त्यांचं दुःख मला कळायला लागलं. अरे त्यांना हृदयाचं ऑपरेशन करायचंय, खर्च किती, 1 लाख रुपये, 1,20,000, 1,90,000. आणि मला ते मी ते प्रत्येकाच्या माझ्या चुलत्यांनाच मी बघायला लागलो आणि मी त्याच्यासाठी मी इतका प्रयत्न करायला लागलो. सगळ्या संस्थांना पत्र लिहिले,
आणि ही कशी आयडिया मला हे कसं हे माझ्यासाठी नवीन होतं, पण मी सगळं करायला लागलो हे, आणि मला रस्ते आपोआप मिळायला लागले. मग लोकांना मी सांगायला लागलो तुमचे गरीब पेशंट माझ्याकडे पाठवा, आणि मग सगळ्या महाराष्ट्रातून गरीब पेशंट हे माझ्याकडे हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी येऊ लागले. मग त्यांना कागद कोणते आणायचे त्यांना काहीच माहिती नव्हतं. उत्पन्न दाखला, रेशन कार्ड हे सर्व आणायचं. ते कागदपत्र आणले की मग ते कागदपत्र जुळवाजुळव करून त्या संस्थेला पाठवायचे. मग त्यांच्या नावाने पैसे जमा व्हायचे आणि ते ऑपरेशन त्यांचं यशस्वी व्हायचं. हे ऑपरेशन होऊस तर त्यांना मी माझ्या घरातला सदस्य समजत होतो व त्यांना इतकी चांगली सर्व्हिस त्यांना मिळत होती. झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ते घरी जायचे तेव्हा ते मला मिठाईचा बॉक्स द्यायचे, आणि प्रत्येक वेळी मी वडिलांना सांगत होतो, बघा तात्या बघा मला हे माझं मी आता या गरजूंना एवढी मदत करू शकलो. मला हे आपल्याला मदत नाही केली, पण बघा हे मला परमेश्वराने मला एक साधन मला हे करून दिले, आणि मी आता सगळ्या गरजूंना मी मदत करत आहे. आणि बरोबर सर 2016 ते 2020 या काळामध्ये तुम्ही हर्डीकरला मला वाटतं जॉईन झालात, आणि तुमच्याकडून अजूनच म्हणजे मी म्हणते की हा एक सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला कलाटणीचा भाग होता, एक टर्निंग पॉईंट होता की जिथं तुम्हाला हजारो पेशंटना अजून मदत करण्याची संधी मिळेल. ते नेमकं कसं तुमचं? ऍक्च्युली दीनदयाळच्या नंतर मी सह्याद्री हॉस्पिटलला जॉईन झालो 2004 साली. हा माझा खूप चांगला क्षण होता. त्या 2004 साली जेव्हा माझं कामाचं स्वरूप बघून मला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मला जाण्याचा योग आला, आणि तिथे डॉक्टर सुनील साठे हे माझ्या संपर्कात आले. मी डॉक्टर सुनील साठे. आज मी 2 शब्द बोलणार आहे. डॉक्टर अशोक घोणे हे अतिशय प्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर आहेत. 1998मध्ये त्यांनी दीनदयाळ हॉस्पिटल जॉईन केलं ॲज इन द मेडिकल सोशल वर्क डिपार्टमेंट. आणि त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे की ते अतिशय कष्टाने म्हणजे अतिशय कष्टातनं वर आलेला माणूस आहे, आणि त्यांनी अतिशय कष्टाने स्वतःच्या हिमतीवर सगळं एज्युकेशन करून त्यांनी हे डिपार्टमेंट जॉईन केलं. आणि तेव्हाच त्यांनी पण घेतला की मी सगळ्या निडी पेशंट, सगळे गरजू गरीब डाऊन टॉडन पेशंट्सना मी मदत करीन. आणि तेव्हापासून आजपर्यंत ऑलमोस्ट 25 वर्ष ते सातत्याने करत आहेत. इनफॅक्ट जवळजवळ हजारो पेशंट्सना वेगळ्या वेगळ्या कार्डियक सर्व्हिसेस त्यांनी आजपर्यंत दिल्या. सगळे ऑपरेशन्स, अँजिओग्राफीज, पैसे कुठून मिळवायचे, कशी मदत मिळवायची, आणि ती त्यांनी मिळवून दिली. हे गेले कित्येक 25 वर्ष ते करत आहेत. इनफॅक्ट 15 वर्षापूर्वी तर त्यांनी असं केलं की हे सगळं मेडिकल क्षेत्र त्यांना नवीन होतं. त्यांनी सगळ्या मेडिकल टर्मिनॉलॉजीज हार्टच्या शिकून घेतल्या, म्हणजे फॉर बेटर कम्युनिकेशन म्हणून त्यांनी डॉक्टरांशी कम्युनिकेट करताना त्यांना कळावं की हे काय बोलत आहेत, आणि ते पेशंटपर्यंत पोचवावं यासाठी त्यांनी धडपड करून सगळ्या हार्टच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीसुद्धा शिकून घेतल्या फॉर बेटर कम्युनिकेशन, विच इज अ बिग थिंग फॉर हिम. आणि हे गेले जवळजवळ 25 वर्ष ते 24/7 घोणे म्हणायचो मी त्याला. म्हणजे सातत्याने कधीही पेशंटनी फोन केला अपरात्रीसुद्धा तरी ही इज टू नेवर से नो अँड हेल्प द पेशंट्स. आता ही हॅज वर्क इन सेव्हरल हॉस्पिटल्स, सगळे प्रेस्टिजियस हॉस्पिटल्समध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि आता तर ते ही हॅज जॉईंड जहांगीर हॉस्पिटल. हे अतिशय मोठं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. इट इज नोन फॉर हिज चॅरिटेबल वर्क, अँड आय एम शुअर ही इज गोइंग टू बी अ बिग ॲसेट फॉर इन दिस मेडिकल सोशल डिपार्टमेंट. इनफॅक्ट आल्यानंतर 2 महिन्यातच त्यांनी जवळजवळ काहीतरी 20-30 बायपास मदतीने पेशंटला मदत केलेली आहे. आणि हे सातत्याने 25 वर्ष करणं हे काही सोपी गोष्ट नाही, आणि फक्त गरीब नीडी पेशंटसाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना हे फेमस आपले रिअल टाईम हिरोज म्हणून हे त्यांना सॉर्ट ऑफ रेकग्निशन मिळालं. याबद्दल आय कॉंग्रॅच्युलेट हिम, कारण दॅट इज रिअली रिक्वायर्ड फॉर हिम. आणि हे अतिशय मोठी गोष्ट आहे की त्यांना रेकग्निशन ह्या कामासाठी मिळालं, आणि त्यांनी हे असंच काम पुढे चालू ठेवावं. सो आय विश हिम कॉंग्रॅच्युलेट हिम अगेन, विश हिम ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. डॉक्टर सुनील साठेंच्या मदतीमुळे म्हणजे मी त्यांना आज माझा गुरु, माझं सगळं काही ते त्यांनाच मानतो. तर त्यांनी ते 2004मध्ये सह्याद्री हॉस्पिटलला आम्ही दोघांनी मिळून जे काम केलं ना ते म्हणजे खूपच काम आमचं वाढतच गेलं. मग सगळ्या इतका ओघ वाटायला लागला. मग मला माझ्या कामाबद्दल मला पुरस्कार मिळायला लागले, आणि मला हृदयमित्र, मला असे बरेच उपाधी मिळाल्या. आणि मग आपले भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, नंतर आपले मुख्य हे पंतप्रधान माननीय हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मला गौरवण्यात आलं, आणि ते मला ते पुरस्कार मिळत गेले. मला इतका आनंद वाटायला लागला की खरंच आपण गरजूंना, त्यामुळे मला अंगात माझ्या आणखीन नवीन एक शक्ती आली, आणि मी गरजूंना मी आणखीन जास्तीत जास्त त्यांना मदत करायला लागलो.
आणि सगळे मग त्यावेळेस जीवनदायी योजना सुरू झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. ह्या योजना या गव्हर्नमेंट ह्या माहिती नव्हत्या. मग मी सगळ्या गावात प्रत्येक जिल्ह्यात लोकांना पत्र लिहून लोकांना आपल्याकडे बोलून मग मी माझी ख्याती जास्तीत जास्त वाढायला लागली आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळायला लागला. म्हणजे एका पेशंट बद्दल तर मी असं सांगेन सर की अक्षरशः सरांचा फोटो त्या पेशंटनी स्वतःच्या देवाच्या शेजारी लावून सरांच्या फोटोची रोज पूजा करतात का, तर त्याचं कारण आपण सरांच्याकडे जाऊन तो नेमका काय सर हा खरोखर खूप म्हणजे तुम्हाला वाटेल की हे काहीतरी आहे, पण खरोखर लोक म्हणजे जे आता राहिलेले 5-10% ते खरोखर ते कृतज्ञ आपण जर त्यांना काय दिलं तर ते नक्की त्याचं ते आपल्याला ते मानतात. असंच एक पेशंट होता, एक म्हणजे एक लेडीज होती, विधवा बाई होती बिचारी, तिच्या वडिलांशिवाय त्याला कोणीच नव्हतं. ती माझ्याकडे आली, म्हणली की सर तुमचं नाव मी ऐकले आणि माझ्याकडे 1 रुपया नाही. म्हणलो बाई ठीक आहे पैसे आपण जमा करू. तर मी तिला पैसे जमा करून तिला सगळा धीर दिला आणि ती इतकी खुश झाली आणि त्या वडिलांचं ऑपरेशन अत्यंत गुंतागुंतीचं होतं. पण ते ऑपरेशन परमेश्वराला नवस करून मी सुद्धा परमेश्वर म्हणलो, परमेश्वरा या बाईला कोणी नाही, या जीवाला कृपया जीव दे. आणि ते ऑपरेशन यशस्वी झालं, पेशंट एकदम छान झाला आणि ते आई वडील ते घरी गेले. नंतर ती जेव्हा 10 दिवसांनी आली माझ्याकडे हातात मिठाईचा बॉक्स आणि घेऊन आली पेढा आणि म्हणली की सर मला सांगायला इतका आनंद होते, मी इतकी आनंदी आहे, तुमचा फोटो मी देवघरात लावला आहे. मला कशाला चेष्टा करताय, काय तुम्ही करताय याचं. तर ती म्हणली नाही तुमचा फोटो सर मी देवघरात लावलेला आहे आणि रोज त्याची पूजा करते की या माणसाला उदंड आयुष्य दे. बापरे मला ते हो ना, मला इतकं मग ते आनंद असून माझ्या डोळ्यात बाहेर आले की बाबा आपण खरंच करतोय आणि हे लोक एवढे स्तुती करायला लागले. त्यामुळे मी आणखीन काहीतरी करावं या लोकांच्यासाठी. तो एक मला खूपच आनंदाचा क्षण होता. हे जसे तुम्ही सर आनंदाचे क्षण जपत होतात, असं म्हणतात की सुंदर वेलीवरती बांडगुळ नेहमी असतंच, तसं जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चांगलं कार्य करत असते तेव्हा तिचे पाय खेचणारे सुद्धा तेवढीच लोक असतात. आणि त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही एक भरारी घेत होतात, एका उत्तुंग शिखरावर जात होतात, अनेक लोकांची मदत करत होतात आणि नेमकं तेव्हाच एक प्रकरण झालं की तुमच्यावरती बोगस डॉक्टर डिग्री असं प्रकरण लादलं गेलं. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? काय झालंय, मी एक टेक्निशियन होतो साधा आणि मी इतक्या वरती चाललो, माझ्याकडे गाडी आली, माझ्याकडे मी मग माझी ती परिस्थिती बदलत गेली. तर माझे मित्र जे माझ्या संग गोड बोलायचे त्यांना ती आवडा ते, अरे हा माणूस इतका वरती चालला आणि जे आपले पेशंट आपल्याकडे यायला पाहिजेत ते पेशंट ह्याच्याकडे येतात. नंतर मी काय केलं, 2011 साली अभ्यासक्रम करून मी BMS ही डिग्री घेतली. BMS अल्टरनेट मेडिसिन्स ही डिग्री, मी प्रॉपर डिग्री माझ्याकडे 3 वर्ष अभ्यासक्रम करून मी डिग्री प्राप्त केली. परंतु या माझ्या मित्रांनी, काही डॉक्टरांनी, त्यात काही डॉक्टर होते, त्यात माझे जवळचे डॉक्टर ज्यांना आम्ही मदत करत होतो, त्या डॉक्टरांनी कॉर्पोरेशनला माझ्याबद्दल कळवलं की अरे बाबा याच्याकडे बोगस डिग्री आहे. वास्तविक त्या डिग्रीचा माझा याचा काही संबंध नाही, कारण मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून मी प्रॅक्टिस करायला पाहिजे, पण मी ते करत नव्हतो कारण मला पुन्हा 2 वर्ष आणखीन अभ्यासक्रम करावा लागत होता. त्यामुळे मी फक्त डिग्री घेतली आणि डॉक्टर म्हणून मी माझ्या नावापुढे लावत होतो. तर त्यांना ते सुद्धा रुचलं नाही, हा डॉक्टर अभ्यास करतो आणि हा म्हणजे प्रिस्क्रिप्शन देतो, लोकांना औषध उपचार करतो आणि हा बोगस डॉक्टर आहे. आणि मला तसंच मला एका प्रेसमधून फोन आला की तुम्ही तुमच्या त्या डिग्रीबद्दल असं कंप्लेंट आलेली, तुम्ही काय सांगता. तर त्यांना म्हणलं मी ट्रॅफिकमध्ये आहे, मला 2 मिनिटं द्या, मी आता घरी 5 मिनिटात पोहोचलो की तुम्हाला सगळं सांगतो. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्याकडं जेव्हा यांना विचारलं तेव्हा टाळाटाळ करायला लागला. म्हणजे सगळं त्यांचा प्लॅन होता पेपर आउट सगळीकडे आणि सगळं त्यांनी पेपर आउट करून टाकलं की हा बोगस डिग्री आहे. आणि जेव्हा हे पेपरमध्ये जेव्हा आलं तेव्हा लोकांना इतकं दुःख झालं, अरे हे काय प्रकरण आहे. मग तेव्हा म्हणलं ठीक आहे, माझे प्रतिस्पर्धी आहेत, आता ते जेव्हा झाडाला बोरं लागतात, दगडं मारतातच, तसं त्यांनी मला खाली कसं खेचायचं, पण माझा परमेश्वर मला मदत करेल नक्की माझं, कारण मी ह्याच्यात वाईट काय केलं नाही, चोरी काय केली नाही, ह्याच्यात खोटं काहीच नाहीये. मग मी कोर्टामध्ये धाव घेतली. माननीय कोर्टाने 1 वर्षानंतर मला निर्दोष मुक्तता केली. हा माझ्या आयुष्यातला 3रा सुवर्णक्षण आहे की ह्या कोर्टाने मला नाही, हा प्रॅक्टिस करत नाहीये, ह्याच्याकडे कोणते प्रूफ नाहीये, ह्याच्याकडे प्रॉपर डिग्री आहे
आणि तो डॉक्टर हा उपाधी लावू शकतो, परंतु प्रॅक्टिस तो करत नाहीये. तो फक्त मार्केटिंगचं काम करतो, लोकांना मदत करतो. हे कोर्टाने सिद्ध केलं. आणि जेव्हा मला कोर्टाने जेव्हा निकाल दिला तेव्हा या लोकांची तोंड बघण्यासारखी झाली. पण शेवटी परमेश्वर या जगामध्ये आहे आणि प्रामाणिकपणे जर आपण काही कार्य करत असू तर नक्कीच त्याचं फळही आपल्याला तसंच 100% अगदी बरोबर. परमेश्वर या जगामध्ये आहे. त्रिवार सत्य, त्रिवार सत्य, त्रिवार सत्य आहे. आपण चांगले काम कार्य केलं त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आणि ह्याचीच मला प्रसिद्धी आलेली आहे. या लोकांनी मला खूप खाली खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय कोर्टाने मला निर्दोष मुक्तता केली. आणि यांची ज्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता ते स्वतः त्या खड्ड्यात आज पडलेले आहेत व आता त्या खड्ड्यातून ते पुन्हा वरती येत नाहीत. पण ठीक आहे, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. मला माझ्या कार्याबद्दल मी कार्य माझं करतच राहणार आणि करतच राहतो. खरंच आहे. आज सर तुम्हाला आज इतके पुरस्कार मिळाले, म्हणजे आज एवढं तुमचं पूर्ण केबिन हे पुरस्कारांनी भरलेलं आहे आणि इतके पुरस्कार मिळाले. जेव्हा तुम्हाला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते किंवा पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळाले, काय वाटलं तुमच्या मनाला? खूप खूप मनाला आनंद, इतका आनंद वाटला की बाबा परमेश्वराची आपल्यावरती किती कृपा आहे. ज्या भारतीय वायुसेनेत मी होतो तेव्हा सर्वोच्च कमांडर हा राष्ट्रपती असतो. त्या राष्ट्रपतीला बघायचं म्हणजे फक्त फोटोच बघायचं, बापरे राष्ट्रपती किती मोठा आहे. राष्ट्रपतीला आपण कधी बघू शकू, शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. सुप्रीम कमांडर ऑफ इंडियन डिफेन्स. तर त्यांना बघण्याचा योग म्हणजे आम्ही फोटोतच बघू शकतो. कारण जेव्हा मेसमध्ये तिन्ही दलाचे फोटो आणि राष्ट्रपतीचा फोटो लागला असतो, तर ह्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार हे म्हणजे मला इतकं कौतुकास्पद, मला इतकं म्हणजे गौरव वाटलं की खरं परमेश्वरा किती कृपा माझ्यावरती करतोस, किती कृपा माझ्यावर करतोस. आणि जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घ्यायला गेलो तेव्हा त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सॅल्यूट मारला. तर त्या म्हणल्या, आर यू फ्रॉम डिफेन्स? म्हणलं येस मॅडम, आय एम रिटायर्ड फ्रॉम इंडियन एअरफोर्स. तर त्यांना इतका आनंद झाला. म्हणलं मॅडम, अरे यू आर डुईंग व्हेरी गुड जॉब. म्हणलं येस मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि माझ्या डोळ्यातून आनंद असू व्हायला लागले. नंतर पंतप्रधान वाजपेयी त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. ते नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला आले होते, त्यावेळेस तो पुरस्कार मिळाला. नंतर मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बरेच आमदार, खासदार आणि खूप मोठे मोठे संघटना त्यांच्या हस्ते मला आतापर्यंत जवळजवळ 73 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सर्वांचा मी त्रिवार अभिनंदन. मी त्यांना म्हणलं, पुरस्कार आता देऊ नका, माझ्याकडे गरजू पेशंटला पाठवा. जोपर्यंत माझं वय आहे शेवटपर्यंत मी लढत राहणार आहे. आता मी 64 माझं वय चालू आहे, 65 आता चालू होईल. परंतु जो वयात अंगात जोपर्यंत आपल्या हे आहे, अंगात शक्ती आहे, तोपर्यंत त्या गरजूसाठी लढायचं. जो गरिबीची लढा आपण देत होतो, आपल्याला परमेश्वराने त्यात यश मिळालेलं आहे आणि इथपर्यंत आपल्याला परमेश्वराने पोहोचवलेलं आहे. आणि हे सर्व जे मिळालं आहे हे परमेश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे. ह्याच्यात माझं श्रम नाही. हे कार्डियक टीम आहे, ह्याच्यात डॉक्टर सुनील साठे, डॉक्टर राजेश कौशिक असे खूप डॉक्टर्स आहेत. त्यांच्या डॉक्टर हिरेमठ आहेत. म्हणजे बरेच डॉक्टरांनी मला सहकार्य केलं. या सर्वांच्या सहकार्या, सर्वांच्या टीममुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे व मला हे सर्व पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मी माझा कामाचा ही गौरव आता पुढे चालूच ठेवणार आहे. आज सर एवढं आयुष्य म्हणजे नेव्ही मधून म्हणजे भारतीय वायुसेनेमधून रिटायर झाल्यानंतर ते आज तागायत, म्हणजे आज तुम्हाला 65वं वर्ष लागते तुम्ही म्हणताय, तर आज तागायत तुम्ही अखंडपणे, अविरतपणे फक्त आणि फक्त पेशंटची सेवा करताय. तर एवढ्या म्हणजे मला एवढं माहितीये की तुम्हाला रात्री किती वाजता फोन करा, अगदी रात्री 2 वाजता फोन करा सरांना, 3 वाजता फोन करा, दुसऱ्या रिंगला सरांचा फोन उचललेला असतो. आणि 24 तास तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःला बांधून ठेवलंय. तुम्हाला कधी नाही वाटलं का आपण फिरायला जावं, कधी पिक्चरला जावं किंवा कुठे जावं? आयुष्य माझं याच्यामध्ये मला अजिबात रस नाहीये. मला फक्त गरजूंची सेवा करायची आहे. बाकी मी कधी बाहेर, मला ते काय आनंद म्हणजे क्षण आवडतच नाही की जे आपल्या याच्यामध्ये नव्हतं आणि आता आपल्याला उपभोग घ्यायचा आहे. परंतु नाही, आता या गरजूंना, कारण गरिबांचे दुःख मी बघतो ना, एक गेला की दुसरा जो येतो तो त्यापेक्षा गरीब असतो, तिसरा जो येतो तो काही पैसे खर्च करू शकत नाही. आपण यांच्यासाठी काय करावं, किती गरजू आहेत, त्या गरजूंना मदत कशी करायची, कसं नवीन नवीन आयडिया करायच्यात, कसे नवीन नवीन ट्रस्ट हे करायचे,
एखादा नवीन ट्रस्टी भेटला की मग त्यांना कसं आपण अप्रोच करायचं, मी ह्याच्याच मागे लागलो असतो. त्यामुळे माझं मी पर्सनल आयुष्य मी संपूर्ण विसरलेलो आहे. तुम्ही पूर्णपणे स्वतःला ह्याच्यामध्ये स्वतःला मी पूर्ण वाहून घेतोय. फक्त गरीब पेशंट एके पेशंट रात्री घरी 10 वाजलो तरी फोन आला ना पहिला, बायको म्हणते फोन कशाला घेता तो जर थांब जर बघू कोणी महत्वाचा फोन असून दे म्हणून ते फोन घ्यायचा आणि मग अरे नाही थांब जर मी आलो, तो असं का उद्या सकाळी ये. मग पैसे असो नसो त्याला हॉस्पिटलचे ट्रस्टी चिडणार माझ्यावरती, अरे आपण कसं करणार, तर सर आपण करूया, मी मदत करेन आणि करूया. मग ते सर्व ट्रस्टी मला मदत करतात, हॉस्पिटलचे विश्वस्त मदत करतात आणि सर्वांच्या मदतीने आम्ही त्या पेशंटला ह्याच्यातून बाहेर करतो. आणि असं करत करत आतापर्यंत मोर दॅन 25,000 ऑपरेशन्स आमच्या हस्ते झालेले आहेत. मला त्याचा खूप खूप अभिमान आहे. आणि दुःख गोष्ट वाटते की आज माझ्या अभिमानाची थाप द्यायला माझे वडील नाही आहे जगात. माझे वडील असते तर ते मला खरोखर आनंदाने ओढून घेतलं असतं की अरे तू काय केलंस, किती करतोस तू हे. आणि मला हे त्यांना दाखवायचं होतं. पण आज दुर्भाग्य माझे आई वडील जगात हे बघायला नाही आहेत. परंतु मला नक्कीच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. कारण मला नेहमीच जाणवतो की माझ्या पाठीवर ती थाप मला आनंदाने आवडीने मारतात, अरे तू चांगलं करतोय, खूप चांगलं कर आणि तुला नक्कीच यश मिळणार आहे. आणि मला खरोखर यश मिळतं. आज सर इतका कालखंड लोटल्यानंतर आज इतकी तुम्ही, मी सेवा हा शब्द वापरेन की आज तुम्ही इतकी सेवा केली पेशंटची. प्रत्येक पेशंट तुम्हाला देव माणूस म्हणतो, प्रत्येक पेशंटसाठी तुम्ही अगदी धडपडता. तर इथून पुढचं आयुष्य काढताना तुमच्या समोर काय तुम्ही ध्येय ठेवले? नाही, मी ध्येय माझं एकच ठेवलंय की बा आता आपलं आयुष्य कमी होणार आहे. आता आपण कधी आपण डेड लिफ्ट मध्ये आहे, कधी आपलं पान पडणार माहिती नाहीये. आणि आता आपण गरजूंसाठी काहीतरी करावं, शेवटपर्यंत करत राहावं. आपल्यासारखे 4-5 समाज सुधारक ह्यासाठी तयार व्हावेत म्हणून मी प्रयत्न करत असतो की हे कार्य असं चालू राहावं, ह्या गरजूंना कोणीतरी मदत करावी आणि शेवटपर्यंत मी कार्य करत राहणार आहे. आणि मला परमेश्वरची ह्याच्यामध्ये साथ भरपूर आहे. मी श्री गणपतीचा खूप भक्त आहे. गणपती बाप्पाची मला याच्यावरती इतकी साथ मिळते, त्यामुळे मी खूप ऋणी आहे. हे सगळं सांगताना सर म्हणजे आजकाल आपलं यूट्यूब हे मेन जे आपण ही सिरीज बनवतोय ती आपल्या तरुण वर्गासाठी जास्त बनवतोय. तर जाता जाता आजच्या तरुण वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण वर्गाला हे सांगायचं आहे मला की बाबा आपण नेहमी निगेटिव्ह विचार कधी करायचा नाहीये. माझं आयुष्य बघा, मी इतकं खडतर आयुष्य केलेलं, माझ्यासारखं आयुष्य ते काही दुश्मनाला पण मिळालं नाही. या खडतर आयुष्यामध्ये मी हा जो प्रवास केलेला आहे, पण नेहमी पॉझिटिव्ह विचार की बाबा नाही आपण काहीतरी करायचंय, काहीतरी करू, काहीतरी करणार आणि करतच राहायचं. विचार निगेटिव्ह करायचा नाही. आणि ह्याच्यामध्ये परमेश्वरची साथ मिळते आणि परमेश्वराने मला साथ दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा असं वेळ तुमचा वाया घालू नका. सकाळी व्यायाम करा. मी आता ह्या वयामध्ये सुद्धा रोज 5 किलोमीटर रनिंग करतो, गरम पाणी पितो सकाळी उठल्यावर. तुम्ही सुद्धा तसंच करा. सकाळी रनिंग करा, व्यायाम करा, उठल्या उठल्या गरम पाणी प्या, मध आणि लिंबू टाकून. रात्री सुद्धा गरम पाणी प्या. तुमचे 50% आजार पळून जातात. हृदय आपलं चांगलं राहण्यासाठी आपल्याला थोडंसं व्यायाम करायला पाहिजे. आणि निगेटिव्ह विचार कधी करू नका. चांगला विचार करा, गरजूंना मदत करा, तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल. हीच माझी सांगणार विनंती आहे. वा सर, खूप छान वाटलं आम्हाला की आज लहानपणी एक धडपडणारा तरुण, अगदी गजरे विकणारा एक लहान मुलगा, म्हणजे 3री मध्ये असल्यापासून तुम्ही गजरे विकताय, ते आता 25,000 पेक्षा जास्त पेशंटना मदत करणारा असा हा देवदूत. आणि खरं सर आम्हाला एक ग्रेट सॅल्यूट तुम्हाला आमच्या संपूर्ण टीमकडून की आज तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे माझ्याकडे खरं शब्द नाही आहेत. आज मी इतकी भावनाविवश झाली, इतकी भावनाप्रधान झाली आहे की तुमचं हे संपूर्ण कार्य. आणि आज वयाची 65वी ओलांडताना सुद्धा आई वडील तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि ते तुमच्या हृदयामध्ये आहेत. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो. तेव्हा आजच्या तरुण मंडळींना माझा हाच संदेश असेल की आज 65व्या वर्षी सर आपल्या आई वडिलांना विसरू शकत नाहीत. प्लीज आत्तापासून तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा कधी विसरू नका, कारण आपलं दैवत तेच आहेत. हा संदेश सुद्धा मी एक जाता तुम्हाला देईन. आणि सर खरंच खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून की माणसाकडे ध्येय असेल, प्रामाणिकपणा असेल तर माणूस काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर आपण आहात. तर आपण ह्या आजच्या आमच्या सेशनमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे. खूप 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 आभारी आहे.
सर, आम्हाला खरंच इतकं छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि एका ध्येयवेड्या डॉक्टरला आज भेटल्याचा खरंच खूप आनंद होतोय. त्यामुळे आमच्या टीमकडून मी निवेदिता बडदेताईंना विनंती करते की आज हे सुंदर मोगऱ्याचं रोपटं आपल्याला देण्यात यावं. आणि ते देण्यामागचं कारणही असंच आहे की त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध तुमच्या रूपी सगळीकडे पसरावा आणि अशीच गोरगरिबांची सेवा आपल्या हातून व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप आभारी आहे आपला मी आणि खूप कृतज्ञ आहे. आपण एवढं सगळं जे छान केलं आहे ते आपल्याला गुरुजींना आणखीन मदत होईल. मी खूप खूप आपला आभारी आहे. धन्यवाद. Namaskar. My name is Dr. Rajesh Koshish. I'm a cardiothoracic surgeon. I work with Jangir Hospital and Sayadri Hospitals and some other hospitals also. I've been associated with Dr. Ashok Gone now for about 9 years. And I can tell you this very clearly and emphatically that Ashok Gone is a remarkable person. मेरे सामने, मेरी नज़रों के सामने कम से कम 1000 से ऊपर पेशेंट्स को इन्होंने मदद किया होगा to undertake expensive cardiothoracic surgical and non-operative treatment in various hospitals. अशोक गरीब बच्चों की, गरीब किसानों की, गरीब लोगों की पैसों से इतनी मदद करने में माहिर है कि कैसा भी कोई इलाज रिक्वायर्ड हो, अशोक ज़रूर उनके लिए फंड्स मोबिलाइज कर देता है. इसके होने की वजह से हम बहुत ही गरीब लोग जिनके पास और कोई साधन नहीं है, उन सब की मदद करने में सामर्थ्य रहते हैं. कभी कभी ऐसे पेशेंट्स में एमरजेंसीज़ भी आती हैं और लाइफ थ्रेटनिंग एमरजेंसीज़ भी आती हैं. जैसे इस हॉस्पिटल में पिछले ही महीने हमने 1-2 पेशेंट्स को ऑपरेट किया जो शायद किसी और तरह अपना इलाज नहीं करा पाते, बट अशोक के होने की वजह से हम उनका इलाज कर सकें. 4 या 5 बच्चे हमने पिछले महीने ऑपरेट किए हैं जो कि बिल्कुल गांव से और पुअर सोशो इकोनॉमिक स्टेटस को बिलोंग करते हैं. अपना दवाई का खर्चा, ऑपरेशन का खर्चा वो नहीं उठा सकते. सबका ऑपरेशन अच्छे से हुआ है. अशोक की मदद से सब बच्चे ठीक होकर घर जा रहे हैं. तो मैं तो यही कहूँगा कि अशोक इज़ ट्रूली डेडिकेटेड एंड ही इज़ रियली डेडिकेटेड टू हेल्पिंग द पुअर एंड यू नो एक्सटेंड देम अ हेल्पिंग हैंड व्हेन इट कम्स टू असिस्टिंग दीज थिंग्स. थैंक यू. मी मच्छिंद्रनाथ गुलगे, मुक्काम पोस्ट माका, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर रहिवासी असून मी शेतकरी कुटुंबातील आहे. माझा मुलगा भरत मच्छिंद्र गुलगे 27 जुलै 2019 रोजी त्याला अचानक हार्टचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस पुण्यामध्ये हडपसरमध्ये होतो. साठेबाग डॉक्टरकडे आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या मुलाला खरोखरच मोठा मेजर प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर घोणे सरांकडे जा म्हणे ONPला. म्हणून मी डॉक्टर घोणे सरांकडे ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी माझी कंडिशन बघितली. फारच विचित्र अशी माझी कंडिशन होती. मला काय बोलावं काय नाही काय सुचत नव्हतं. जर घोणे सरांकडे जसं मी गेलो त्या पद्धतीत त्यांनी मला पाठीवर हात फिरवला. म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फार म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहेत म्हणून. ॲक्च्युली मला काय म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हटलं माझ्या सर माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, याच्यामध्ये तुम्ही अजिबात काळजी करू नका, पैसे जर नसले तर मी तुमचं ऑपरेशन करून देईल, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून. मग मला थोडा बराचसा धीर आला. धीर आल्यानंतर मग मी त्यांना ते म्हटलं तुम्ही किती पैसे जमा करू शकता. मग मी त्यांना सांगितलं सर तुम्ही म्हणता तसं मी जेवढं वेळ तेवढं मी माझी काय शेती वगैरे ती काय दुसऱ्याकडे ठेवली. असं करून मी जो 3 ते 4 लाख रुपये जमा केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात बाकी ते मला हे पैसे मी पूर्ण मदत करून देईल. मग त्यांनी मला बरंचसं म्हणजे सगळं गायडन्स त्यांनीच मला केलं. ईश्वराची खरंच आपल्या पृथ्वीवर आपण म्हणतो ईश्वर नाही, पण माझ्या हिशोबाने खरोखर ईश्वर पृथ्वीवर आहे. त्यांनी मला एवढी मदत केली बस हिचे शब्द सुद्धा अपुर पडतात. त्यांनी मैं हाजी अकरम अली मदारी समाज का भारत का मैं अध्यक्ष हूँ और राष्ट्रीय हिंदू मुस्लिम सिख ईसाई समिति जिसका महाराष्ट्र का जनरल सेक्रेटरी हूँ. मैं आपके इस मेघना जोज़म के माध्यम से और रियल लाइफ के माध्यम से जो है मैं चंद बातें आपको ये बताना जा रहा हूँ कि डॉक्टर अशोक घोनी जी की ज़िंदगी के बारे में कि अशोक घोनी जी ने जो अपनी ज़िंदगी में गरीबों के लिए जो कार्यकिर्द किया है उसकी कौतुक लाजिम है. मैं आपको ये कहना चाहता हूँ कि डॉक्टर अशोक घोनी जी ये जो हार्ट के
जो पेशेंट होते हैं गरीब देहातों के, गरीब तबके के लोग हैं, दलितों के, मुस्लिम के, ऐसे गरीब तबके के लोगों के लिए इन्होंने बहुत बड़ी खिदमत अंजाम दी है। मैं अपनी जो है डॉक्टर अशोक घोनी जी की मैं तारीफ़ इसलिए करना चाहता हूँ कि इन्होंने कम से कम 48 पेशेंट मदारी समाज के, पूना कोरेगांव पार्क मदारी समाज लेन नंबर 7, करमला, कोल्हापुर, शोलापुर, यहाँ के 48 पेशेंट को घोनी साहब ने एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी और बाईपास करके इनकी जो है नई ज़िंदगी जीवदान का काम घोनी सर ने किया है। मैं आपको ये बता दूं कि एक टाइम ऐसा हुआ कि एक पेशेंट को अचानक तकलीफ़ हो गई, हार्ट की शिकायत हो गई और उनको जो है एंजियोप्लास्टी इमरजेंसी करना था और उसके पास पैसे नहीं थे। तो घोनी साहब ने उस वक्त में अपने ऊपर सारी बातें लेकर, अपने पैसे लगाकर सबसे पहले उनकी ऑपरेशन कराकर दिए और बाद में सरकार से और संस्था से मदद ली और पहले उनकी जान उन्होंने बचाने का काम किया। वो आज तक जो है ज़िंदा हैं और उनकी फैमिली में वो खुश है। तो ऐसे घोनी सर ने अनेक काम किए और घोनी सर की एक लाइफ बड़ी भवानीपेट पूना महाराष्ट्र से एक लाइफ उनकी शुरुआत हुई और उनके बाप जो है डैडी उनके डैडी जो है वो पोस्टमैन थे और ये जो है फूल बेचा करते थे, गुलाब के फूल, चमेली के फूल, 1-1 रुपया आटाने में बेचकर अपना गुजारा करके अपनी पढ़ाई की और उन्होंने संघर्ष करके यहाँ तक पहुँचे हैं। तो हमारी पहचान इनकी दीनदयाल हॉस्पिटल से हुई। वहाँ उन्होंने कई पेशेंट के इलाज किए, उसके बाद उन्होंने सह्याद्री हॉस्पिटल गए, फिर आज ये महाराष्ट्र की सबसे मशहूर हॉस्पिटल है पूना की, पूना जहांगीर हॉस्पिटल। यहाँ बहुत नाम है इस हॉस्पिटल का और इस हॉस्पिटल के माध्यम से ये गरीबों की सेवा कर रहे हैं। इसलिए मैं घोनी सर की ज़िंदगी के आधारित पर एक शेर कहना चाहता हूँ कि ये उन्हीं का शेर है, ये सब तेरा ही करम है मौला भगवान, ये सब तेरा ही करम है मौला, अशोक घोनी में ये बात ना थी और जितना गरीबों की सेवा करके मुझे इज्जत मिली उतनी मेरी औकात ना थी। तो ये अशोक घोनी जी की ज़िंदगी है। इसलिए हम अशोक घोनी जी के साथ मेरे जैसे अनेक लोग दलित भाई, हिंदू भाई, सिख भाई, मुस्लिम भाई, हर एक समाज के लोग इनके साथ जुड़े हैं। अच्छे लोग जुड़े हैं, पुलिस वाले जुड़े हैं, मंत्री के लोग इनके साथ जुड़े, इसलिए कि गरीबों की सेवा करते हैं, नया जीवदान देने का काम करते हैं। इसलिए मैं इनको मुबारकबाद देता हूं और दुआ देता हूं कि मालिक इनकी उम्र में बरकत दें और इनके पूरे परिवार को अच्छा रखें। इसलिए कि अगर ये सेहतमंद रहेंगे तो गरीबों के मसले हल होंगे और कई गरीबों को नया जीवदान मिलेगा। इसलिए मैं एक शेर आखिर कहता हूँ, मैंने लॉकडाउन के अंदर, कोविड-19 के अंदर मैंने ये शेर लिखा था और ये शेर ऐसा है कि जान है तो जान है तो जहान है, भारत देश हमारा महान है, आर्मी, डॉक्टर, पुलिस ये हमारी शान है, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई ये हमारी पहचान है। इसलिए मैं जो है इस टीवी के माध्यम से आपका भी शुक्रगुजार हूँ कि ये जहांगीर हॉस्पिटल के जितने भी लोग हैं, फड़के साहब हैं और जितने भी सीओ साहब हैं, यहाँ बहुत अच्छा काम करते हैं। गरीबों के लिए भी हर पेशेंट को एक नज़र से देखते हैं और घोनी साहब की जितनी तारीफ़ करो उतनी कम है। ये दुआएं लेते हैं, अपने पैसे लगा के काम करते हैं और ये दुआ लेते हैं, इसलिए गरीबों की दिल से निकलती है दुआ असर रखती है, उसे पर नहीं है ताकत परवाज़ रखती है। बस मैं इतना ही कहते हुए मैं अशोक घोनी सर का जो है दिल की गहराइयों से इनको मुबारकबाद पेश करना चाहता हूं और इनके पास जो है इतने इनको सम्मान हुआ है हर जगह से, राष्ट्रपति जी ने भी इनका सम्मान किया है। तो इनके पास सम्मान इतने हैं, सम्मान चिन्ह कि इनके पास जगह नहीं है, इतनी लोगों के दिलों में इन्होंने जगह बनाई है। तो मैं अशोक घोनी जी को मुबारकबाद पेश करते हुए दुआ देता हूं कि आप इसी तरह से गरीबों की सेवा करते रहें, गरीबों का इलाज करते रहें। हम आपके साथ हैं, हमारी दुआएं आपके साथ है। जहाँ भी हम जाएंगे, मस्जिद में, दरगाह में, मंदिर में, हम आपके लिए दुआ करेंगे और मालिक पूरे जहांगीर हॉस्पिटल के पूरे डॉक्टर, स्टाफ, जितने कर्मचारी है सबको अच्छा रखें और सारे पेशेंट अच्छे हो जाएं। और मेरी दुआ है कि ऊपर वाले से कि जो कोविड-19 कोरोना का जो पूरे देश में महामारी है कि ये पूरे देश से हमारे ये कोरोना की बीमारी जो है ये पूरी ख़त्म हो जाए। इससे
और हर हमारा भारतीय छोटा बड़ा और इंसान इससे बचा रहे। इतनी बात कहते हुए मेरी बात को मैं ख़त्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। नमस्कार, मी शशिकांत कोतवाल, राहणार राष्ट्रापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे मी राहतो। तर मला डॉक्टर अशोक घोणे यांच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे। तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं जे सामाजिक काम आहे ते मी गेली 20 वर्षापासून पाहतोय आणि त्यांचा माझा 20 वर्षापासून संपर्क आहे। तर त्यासाठी ते जे हृदयासंदर्भात जी कामं तक्रारी असतात पेशंटच्या, कोणाचे ब्लॉकेज असतात, काय ऑपरेशन इमर्जन्सी करायचं असतं, त्यासाठी ते फार तत्परतेने पुढे येऊन त्या पेशंटला मदत करत असतात आणि गोरगरिबांसाठी ते कैवारीच आहे असं म्हणावं लागेल। तर त्यांचं जे हृदयासंदर्भात जे बायपास सर्जरी किंवा अनेक अशी कामं त्यांनी आमच्या गावातील काही पेशंट मी त्यांच्याकडे पाठवले होते। तर त्यांना येणारा खर्च हा 3 लाख रुपये 4 लाख रुपयाच्या आसपास असताना त्यांनी या पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना इतका मोठा धीर दिला की तुमचं ऑपरेशन 30 ते 40 हजारामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं सांगून त्यांना धीर दिला आणि ते ऑपरेशन त्यांनी केले। तर हे करत असताना त्यांचा जो हा यामध्ये पेशंटला ओके करायचं आणि त्यांना हसतमुख घरी पाठवायचं, तर हे काम खूप त्यांचं कौतुकास्पद आहे। आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर ते नेहमी हसतमुख असतात आणि येणाऱ्या पेशंटला ते नेहमी धीर देतात आणि नातेवाईकांना धीर देतात। हे खूपच त्यांचं सामाजिक काम फार छान चालू आहे आणि गेले कित्येक वर्षापासून ते सामाजिक काम करत आहेत। गोरगरिबांसाठी ते खूप झटत असतात। त्यांच्या ह्या कार्यास माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या गावच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांच्याबद्दल भरपूर काही बोलायला आहे। त्यांना खूप राज्यस्तर, नॅशनल लेवलला पण त्यांना खूप पारितोषिक मिळाले आहेत त्यांच्या ह्या कार्यामुळे। तर ते गोरगरिबांचे देवदूतच आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आणि तर त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असंच काम त्यांच्या हातून नेहमी घडत राहो। त्यांच्याबद्दल अजून जेवढं सांगावं तेवढं फारच कमी आहे, खूप सांगण्यासारखं त्यांच्याकडे आहे। तरी मी एवढं बोलून त्यांच्याबद्दल मत व्यक्त करतो आणि थांबतो। थँक्यू। नमस्कार, मी संतोष काळे, राहणार खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। शिवछत्रपतींच्या जन्मभूमीने पावन झालेल्या आमच्या जुन्नर तालुक्यात मी शेती करतो, व्यवसायाने मी शेतकरी आहे। मित्रांनो, कोण म्हणतं कलियुगामध्ये देव नाही, परंतु देवासमान अनेक माणसं या पृथ्वीतला वावरत आहे। अण्णा हजारे, मेधा पाटकर, सिंधुताई सपकाळ अशा महान व्यक्ती या समाजामध्ये गोरगरीब लोकांसाठी मदत करत आहे। अशाच एका महान व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे, ते म्हणजे आमचे लाडके मित्र डॉक्टर अशोक घोणे। मित्रांनो, माणूस पैशाने किती मोठा असू द्या, पण मदत करण्याची वृत्ती आणि परोपकार यातून ती व्यक्ती मोठी होते। डॉक्टर घोणे आणि माझी पुण्यातील एका प्रशिक्षणामध्ये ओळख झाली आणि त्याचं रूपांतर गाढमैत्रीत झालं। मित्रांनो, मी सर्वसामान्य शेतकरी असून डॉक्टर घोणे यांनी मला अत्यंत व्यवस्थित मित्रांशी वागणूक दिली। नेहमी मला फोन करत आणि प्रत्येक फोनमध्ये गोरगरीब लोकांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती त्यांची दिसून आली। मला नेहमी सांगायचे, कोणाची तब्येत, गोरगरीब पीडित लोकांची तब्येत जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि त्याला वैद्यकीय मदत असेल तर मला फोन करा, मी त्यांना सर्वप्रिय मदत करू शकतो। आणि दुर्दैवाने योगायोगाने माझे मित्र अंकुश वाघ यांचा मुलगा, ज्याचं वय 6 महिन्याचं होतं, त्यांच्या मुलाच्या हृदयाला होल होतं। तर त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। मला वाघ बोलले का, काळेसाहेब, माझ्या मुलाचं ऑपरेशन होणे गरजेचं आहे, परंतु माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण 4 ते 5 लाख रुपये मला सांगितले।
मी हे करू शकत नाही, माझं कुटुंब संपूर्ण तणावामध्ये आहे. त्या क्षणी मला डॉक्टर घोणेंची आठवण झाली. मी डॉक्टर घोण्यांना याबद्दल बोललो. त्यांनी मला लागलीच सांगितलं का अरे अर्जंटली त्या कुटुंबाला माझी भेट घ्यायला सांगा. त्याप्रमाणे मी वाघ कुटुंबियांना डॉक्टर घोणेंची भेट घेण्यास सांगितले आणि अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण माहिती घेतली, समजून घेतली आणि त्यांना डॉक्टरांनी एकदम विश्वासाने भरोसा दिला. डॉक्टर आज जहांगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टरांनी त्यांना अर्जंटली ॲडमिट व्हायला सांगितले आणि सर्वप्रथम मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्या कुटुंबाने निर्णय घेतला आणि अत्यंत गुंतागुंतीचे अवघड शस्त्रक्रिया जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, सर्व स्टाफ आणि डॉक्टर घोणे यांच्या प्रयत्नामुळे ते ऑपरेशन सक्सेस झाले. आज ते बाळ सुखरूप आहे. हे केवळ आणि केवळ डॉक्टर घोणे यांच्यामुळे शक्य झाले. डॉक्टर घोणे ही व्यक्ती केवळ वैद्यकीय सल्लागार नसून एक आदर्श नागरिक आणि एक आदर्श मित्र पण आहेत. आमचे एक मित्र कैलासवासी हरिभाऊ वाघमारे यांचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यावेळेला आम्हाला सरांची आठवण झाली. डॉक्टर घोण्यांना मी फोन केला, सर वाघमारे यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत वेताची आहे, आपल्याला काही करता येईल का? तर ते म्हटले काळजी करू नका, त्यांचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स मला व्हॉट्सअप पाठवून द्या, मी सर्व चौकशी करतो आणि त्यांना अशा ठिकाणी ॲडमिट करा, आपणही त्यांना आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करू, काळजी करू नका. परंतु मी आता परदेशामध्ये एका मेडिकल मीटिंगमध्ये आहेत. म्हणजे मित्रांनो मला हे सांगायचे का जगातील कुठल्याही या पृथ्वीला कुठल्याही भागात ते असू द्या, परदेशात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यांची मदत करण्याची भावना ही नेहमीच जागृत असते. अशा ह्या थोर मानवाला, आमच्या मित्रांना या वैद्यकीय सेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांना सलाम करतो. डॉक्टर साहेबांच्या या कार्याला आमचा सलाम आहे. तिच्या हृदयामध्ये 2 होल होते आणि मधला पडदा छिद्र होत होता. त्या कारणाने आम्ही भरपूर हॉस्पिटल फिरलो तरी आम्हाला तिथे काही यश आलं नाही. त्यानंतर बार्शीतील सरपंचांनी आम्हाला ONP हॉस्पिटलमधील डॉक्टर अशोक घोणे यांचा ऍड्रेस दिला आणि त्याचा खर्च पण भरपूर होता, 5 ते 6 लाख रुपये. मग आम्ही त्या अशोक घोणे यांना भेटलो, डॉक्टर अशोक घोणे यांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला. त्यानंतर आमच्यासाठी त्यांनी इथून निधी गोळा केला. त्यानंतर आमचा निधी गोळा केल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल. त्यामुळे डॉक्टर केनी यांनी ते ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस केलं. केनी आणि त्यांचे स्टाफचे आमच्याकडून मनपूर्वक आभार. Myself Dr. Swapnali, patient baby Shrishti Jathar, 6 months baby, has a complaint of ESD defect and DSD defect with severe pulmonary hypertension. So with this complaint, she underwent the surgery, which was a complicated one. ESD and VSD closure were done by Dr. Srinivas Kini and his team. Then after patient was observed in cardiac recovery and patient recovered well with no any complications. Here is the baby with her mother and she's happily now recovering and is ready to discharge. Myself Dr. Vaishali Kaikade. This is our patient Rudraksha Suryavanshi, 10 years old boy. He diagnosed with Epstein anomaly, which is a very grave heart condition. He diagnosed with a cyanotic heart disease. He came with a very cyanotic condition and very complicated one. Our doctor performed a surgery, that is open heart surgery, biventricular ASD repair, and now he is recovering very well. Post-op there was no complication as such, and the surgery is done by Dr. Srinivas Kini and his team, and he is recovering very well, and now he is ready for discharge. नमस्कार, मी जयश्री भालचंद्र सूर्यवंशी. हा माझा मुलगा रुद्राक्ष भालचंद्र सूर्यवंशी, 11 वर्षाचा. याला बायव्हेंट्रिकल रिपेअर हार्ट ओपन हार्ट सर्जरी याची झाली. तर खूप हॉस्पिटलला दाखवले पण सगळीकडे हो सांगितलं की जेव्हा तुम्ही पैसे भरणार तेव्हा तुमच्या मुलाचं ऑपरेशन होईल. आता मग माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट होती. मी रोज कसं काय करायचं ते मला काही जमत नव्हतं.
मग आणि घरचे मिस्टर पण 10 वर्षापासून नसल्यामुळे माझा खूप हाल झाले. आता हा मुलगा माझ्यासाठी एकटाच होता, याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खूप हॉस्पिटलमध्ये गेली पण सगळ्यांनी हेच सांगितलं की पहिले पैसे भरा तरच तुमच्या मुलाचं ऑपरेशन आहे. ज्याच्यामुळे एवढे दिवस माझे गेले, ते खूप टेन्शन मध्ये गेले होते. पण एक आशेचा किरण म्हणजे डॉक्टर अशोक घोणे हे मला दिसले. यांच्या पहिल्या भेटीतच मला खूप माझ्या मनातली भीती त्यांनी काढली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचं ऑपरेशन व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी पूर्णपणे माझी मदत केली आणि मला सांगितलं इकडे तुमच्या पैशाची खूप मदत भेटेल तुम्हाला. मी सगळीकडे डॉक्युमेंट दिल्यामुळे खूप ठिकाणी माझ्या पैशाची मदत भेटली. त्यानंतर डॉक्टर पुण्यातले श्रीनिवास किनी लहान मुलांचे, त्यांनी पण माझ्या मुलाचं ऑपरेशन खूप छान म्हणजे खूप व्यवस्थित केलं. त्यांच्या पूर्ण टीमनी पण खूप मस्त ऑपरेशन केलं. हॉस्पिटल इथे ऑपरेशन झालं माझ्या मुलाचं आणि हा हॉस्पिटल खूपच छान आहे. तिथली सेवा बिवा खूप छान आहे. तर असं माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं. तरी डॉक्टर घोणे, अशोक घोणे यांचं आणि श्रीनिवास किनी यांचं मी खूप मनापासून आभार मानते. त्यांच्यामुळे हे माझ्या मुलाचं म्हणजे पुनर्जन्म झालंय असं तुम्ही समजा. कारण की माझ्या आयुष्यात माझ्या मुलाशिवाय माझं दुसरं कोण नव्हतं. या दोघांच्या याच्यामुळे आणि सगळ्यांच्या मदतीमुळे माझ्या मुलाचं ऑपरेशन आज सक्सेस झालंय. म्हणून मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. माझ्या मुलाचं ऑपरेशन इथं फ्री मध्ये झालंय, मला काही खर्च लागला नाही का, उलट चांगलं झालंय. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी पण तुम्ही इथे येऊन ऑपरेशन करावं. माझ्या मुलाचं ऑपरेशन फ्री मध्ये झाले, त्यामुळे तुम्ही माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या डॉक्टर घोणे सरांची मदतीची हे घ्या. रुद्राक्ष सूर्यवंशी फॉर बायोवेंट्रिकल सर्जिकल रिपेअर, टोटल करेक्शन सर्जरी. दिस इज वन ऑफ द कॉम्प्लेक्स सर्जरी, व्हेरी कॉम्प्लेक्स सर्जरी. आणि मला सगळ्यांना सांगायचं मोठा आनंद होत आहे. आज मला खूप आनंद होत आहे की ह्या मुलाची सर्जरी आम्ही मोफत करू शकलो. यांनी आतापर्यंत बरेच हॉस्पिटल पालथे घातले. त्या मुलाचे वडील त्याचं घर सोडून गेले 10 वर्ष आणि ही बाई लहान मुलासारखी सारखी माझ्यासमोर रडत होती. त्याचं ते दुःख मला भगवाना परमेश्वराने ऐकलं आणि ह्या बाळाचं ऑपरेशन यशस्वी झालं. मला सगळ्यांना आनंद होत आहे सांगायला की आपण सर्वांनी इथे येऊन जरूर फायदा करून घ्यावा. हे आपल्यासमोर हा मुलगा जो आज आहे, हा इतका खेळतो चालतो. आज 10 दिवस झाले, कोणी म्हणू शकणार नाही की 10 दिवसापूर्वी ह्या मुलाचं ऑपरेशन झाले म्हणून. तरी माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही इथे येऊन याचा बघून घ्यावं. प्रत्यक्षात आम्ही असे हजारो ऑपरेशन केलेले आहेत. धन्यवाद. असतात पेशंटला ते अत्यंत आधुनिक पद्धतीने उपचार करतात आणि त्याप्रमाणे त्या पेशंटचं नेहमी चांगलं होतं. धन्यवाद. डॉक्टर हिरेमठ. घोण्यांबद्दल मला काही सांगायचंय. घोण्यांचा आणि आमचा खूप वर्षानुवर्षाचा जुना संबंध आहे. वेगळ्या कारणाने म्हणजे एखादा पेशंट गरजू आहे, गरीब आहे, परंतु हार्टचा आजार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याच्यातनं बरं होण्यासाठी काहीतरी महत्वाचा उपाय करणं जरुरी आहे. तर अशा वेळेला आम्ही नेहमी घोण्यांची याद करतो. कारण या अशा पेशंटला घोणे कुठूनही बऱ्याच कष्टातनं त्यांना मदत घेऊन येतात आणि आपण त्या पेशंटला पूर्ण प्रोसिजर करून देऊ शकतो. त्याच्यातनं पेशंट बरा होतो आणि वर्षानुवर्ष सुखाने जगू शकतो. घोण्यांची हे एक प्रकारची पेशंटला समजून घ्यायची एक स्पेशल व्याख्या किंवा प्रचिती आहे. पेशंटला ते पूर्ण जाणीवपूर्वक समजून घेतात आणि वेगवेगळ्या स्कीमचा घोण्यांचा अभ्यास इतका गहन आहे की त्यातनं प्रत्येक स्कीम मध्ये काहीतरी उपाय करून घोणे पेशंटना मदत करतात. तर असा घोणे हा एक सोशल आदमी आहे असं आम्ही समजतो. तर घोण्यांचं सोशल सर्व्हिस डिपार्टमेंटचे चीफ आहेत आणि अशातनं घोण्यांनी खूप गरजू व्यक्तींना गेले 20 वर्ष कष्ट घेऊन दिवसाची रात्र करून इकडून तिकडून पैसे जमा करून बरं करायला मदत केली. आम्ही ऑफकोर्स पेशंट आम्हाला नेहमीच याद करतो कारण मी म्हणा किंवा डॉक्टर मफे म्हणा पेशंटला पूर्ण बरं करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या स्टेप्स घेत असतात. पेशंट आमची याद ठेवतो
पण घोडेंना बऱ्याच वेळा तो विसरून जात असेल, पण घोडेंनी केलेले कष्ट त्याच्यामागे खूप असतात. अशा प्रकारे वर्षानुवर्ष त्यांनी अविरत परिश्रम घेऊन कित्येक लाखो रुग्णांना हार्टच्या दृष्टीने मदत करून बरं व्हायला हेल्प केलेली आहे. पण पेशंटची अँजिओप्लास्टी असो किंवा पेशंटची बायपास सर्जरी असो, सर्व गोष्टीत घोडे मदत करून त्यांना पुढे घेऊन जातात. घोडेंना आमच्या हमेशा शुभेच्छा राहतील. त्यांचं वर्षानुवर्ष असं सोशल काम चालू राहावं, लोकांच्या त्यांना दुवा मिळाव्यात आणि त्यांचं आयुष्य सुखाने राहावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. Me, Dr. Swapnali from Magnum Healthcare. This is Dr. Rajesh Kaushik sir, Senior Cardiac Thoracic Surgeon. Sir has surgeries. So now I ask sir, Dr. Kaushik sir, to elaborate the things for us, please. Namaskar, my name is Dr. Rajesh Kaushik. I'm a cardiothoracic surgeon. I do the entire spectrum of cardiac surgery, adult as well as pediatric, with a special focus on pediatric. I've been practicing in Pune for close to 10 years now, and I have about 22 years of experience in this field. I've been closely associated with Mr. Ashok Ghone for the last 6 years, and together we have operated on many patients, adult, a lot of children with synoptic heart disease, non-synoptic heart disease. I must say that Mr. Ashok Ghone has been very helpful and resourceful in helping poor patients getting this very specialized treatment. Over the last 5-6 years, I remember he has gone out of his way to arrange for funds for people who do not have enough resources to get this expensive treatment. So as I said, I've done a lot of children, a lot of adults, bypass surgeries, valve replacement surgeries, blue babies, children with BSDs, and even small babies, newborn babies with severe congenital heart disease. Thanks to Mr. Ashok Ghone, we've been able to help such poor patients with limited resources. I wish him all the best in his future endeavors. I hope he can help many such patients. Surgeries. So now I ask sir, Dr. Kaushik sir, to elaborate the things for us, please. Namaskar, my name is Dr. Rajesh Kaushik. I'm a cardiothoracic surgeon. I do the entire spectrum of cardiac surgery, adult as well as pediatric, with a special focus on pediatric. I've been practicing in Pune for close to 10 years now, and I have about 22 years of experience in this field. I've been closely associated with Mr. Ashok Ghone for the last 6 years, and together we have operated on many patients, adult, a lot of children with synoptic heart disease, non-synoptic heart disease. I must say 22 years of experience in this field. I've been closely associated with Mr. Ashok Ghone for the last 6 years, and together we have operated on many patients, adult, a lot of children with synoptic heart disease, non-synoptic heart disease. I must say that Mr. Ashok Ghone has been very helpful and resourceful in helping poor patients getting this very specialized treatment. Over the last 5-6 years, I remember he has gone out of his way to arrange for funds for people who do not have enough resources to get this expensive treatment. So as I said, I've done a lot of children, a lot of adults, bypass surgeries, valve replacement surgeries, blue babies, children with BSDs, and even small babies, newborn babies with severe congenital heart disease. Thanks to Mr. Ashok Ghone, we've been able to help such poor patients with limited resources. I wish him all the best in his future endeavors. I hope he can help many such patients. प्रथमतः सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी युवा रक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे. आज आमचे मार्गदर्शक माननीय अशोक घोणे सर यांच्या कार्यालयास भेट देण्याचा आज योग आला.
आणि त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण संपूर्ण देशामध्ये व आपल्या महाराष्ट्रामध्ये व आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना एक चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचं काम हे डॉक्टर अशोक गोने सर करत असतात. मला आलेला अनुभव खरं तर फार वेगवेगळ्या प्रकारचे असे अनुभव सरांबद्दल मला आले. असं एकमेव नाव असेल की ते केवळ अशोक गोने सर. कारण मी सरांच्या जेव्हापासून संपर्कात आलो आणि त्यांच्या कामाची माहिती मला मिळाली त्यानंतर मी स्वतः सरांनी जेवढे त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील, शस्त्रक्रियेबद्दलच्या ज्या काही बातम्या असतील त्या इतर लोकांना माझ्या अकाउंट्सवरून शेअर करत गेलो आणि त्या माध्यमातून लोकांची ओढ माझ्यापर्यंत लागली आणि माझ्याकडे तसे पब्लिक येऊ लागलं. आणि त्यानंतर मग मी सरांबद्दल त्यांना माहिती देऊन त्यांच्या कामाबद्दल माहिती देऊन मी त्या लोकांना त्यांच्या ज्या आजाराचे त्यांना जे आजाराची जी पीडा आहे त्यापासून कसं मुक्त करता येईल त्याबद्दल माहिती देत गेलो. आणि अशा आशयाने आजपर्यंत हजारो पेशंट ह्या सरांच्या माध्यमातून आज बरे झालेले आहेत. आज त्यांना एक चांगलं जीवन जगण्याचं व चांगली जीवन जगण्याची उभारी दिली ती केवळ अशोक गोने सरांनी. त्याबद्दल मी युवा रक्षक संघटनेच्या वतीने डॉक्टर अशोक गोने सर व त्यांची सर्व टीम यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपल्याला माझा व्हिडिओ कसा आवडला आहे. गरजू लोकांना मी मदत करत असतो. आपण प्रत्यक्षात ते बघा मी कशी मदत करतो ते. शेवटपर्यंत आपण कधी माझे खाली 2 नंबर दिलेले आहेत. आपण कधीही माझ्या नंबरला फोन करू शकता आणि कधीही खात्री करू शकता. आपल्या आजूबाजूला कोणीही हृदयपीडित असेल, आपल्या आजूबाजूच्या गावात कोणी हृदयपीडित असेल, त्याच्याजवळ पैसे नाही आहेत, पैसे कमी आहेत, ऑपरेशन खूपच गुंतागुंतीचे आहे, होत नाही, आपल्याकडे खूप नवीन सुविधा आलेल्या आहेत. खूप नवीन ऑपरेशनचे अवजार आहेत, नवीन डॉक्टर्स आहेत, सिनियर डॉक्टर आहेत, खूप सिनियर डॉक्टर आहेत जे ऑपरेशन इतके छान करतात. आणि पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल हे ह्यासाठी 1 नंबरचं हॉस्पिटल आहे, 1 नंबरचं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. इथे सर्व प्रकारची शस्त्रक्रिया अगदी कन्सेशनमध्ये वाजवी भावात केल्या जातात व इथे सर्व्हिसेस 1 नंबरची सेवा आहे. त्यामुळे पेशंट यातून सुरक्षितपणे घरी जातात. आपण मला कधीही फोन करू शकता. माझे नंबर माझ्या खाली दिलेले आहेत. मी 24 तास फक्त माझ्या पेशंटसाठी माझे नंबर असतात. मी माझ्या व्हॉट्सअपवरती पण लिहिलेले आहे, आय एम ओनली फॉर माय लव्हिंग पेशंट्स. पेशंट एक पेशंट बस. मला दुसरं कोणतंही पेशंटशिवाय मला दुसरं काही सुचत नाही. गरीब पेशंट म्हणला, गरजू पेशंट म्हणला की मी माझं सर्वस्व त्यासाठी ओततो. जोपर्यंत त्याचं ऑपरेशन यशस्वीपणे होत नाही तोपर्यंत मी त्याला त्यातून बाहेर काढत नाही. आपण मला कधीही फोन करू शकता, कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला सर्व प्रकारची सेवा मिळेल. आपलं हे माझं चॅनल, आपण मला कमेंट्स करा. आपल्या कमेंट्समुळे मला आणखीन धीर येईल. आपल्याला कसं आवडलं हे चॅनल हे तुम्ही बघा. ह्यासाठी बरेच यांनी मेहनत घेतलेली आहे. तर मला हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा. तुमचे काही प्रश्न असतील मला तुम्ही कधीही विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. वा सर, खूप छान. आम्हाला खरंच आज आम्ही सगळेच प्रभावित झालेलो आहोत आणि नेमकं तुम्हीही असंच इन्स्पायर झालेला असाल, मोटिवेशन झालेला असाल की सरांचा आज आयुष्याचा हा पाढा सरांनी आपल्या समोर आज उच्चारलेला आहे. आणि हा सरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हो,
चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद.